हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. पहिल्यांदा साडीचा हा सगळा लुक दाखवून देते आहे. हे पहा, ही अशी लिननची ब्लू कलरची स्काय ब्लू थोडासा जांभळट अशी असणारी साडी आहे. त्याला बारीक काठ आहे. ही आम्ही धुळ्याला घेतली होती आणि त्याचा असा सिंपल पदर आहे. एकदम टिपिकल कॉर्पोरेट ऑफिशियल लुक असा असणारी अशी ही साडी आहे. त्याच्यावरती हे मी त्याच कलरचं म्हणजे ब्लू कलरचंच इकत प्रिंटचं ब्लाऊज हे मॅच केलेलं आहे. या ब्लाऊजची हे पहा बॅक पहा. ॲक्च्युली ना ती बॅक मला इतकी आवडलेली नव्हती म्हणून मी त्याला थोडंसं जरा नेट लावून घेतलेलं आहे. आणि गळ्यातल्याबद्दल सांगायचं तर हे गळ्यातलं म्हणजे हे जांभळ्या रंगाचं मण्याईंची माळ आहे. जांभळं जसे सोलल्यावरती दिसतात ना तशा पद्धतीचं दिसतं हे. तर असा हा सगळा पूर्ण लुक आहे. आजचा व्हिडिओचा विषय आहे स्टॉकहोम सिंड्रोम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते, पूर्वीच्या काळी सांगते. चला तर तोच विषय पुन्हा एकदा कंटिन्यू करूयात. पूर्वीच्या काळी म्हणजे मी जेव्हा लहान असताना आम्ही चांदवडला राहायचो आणि जेव्हा कधी आई मला गिरणीवरती जायला सांगायची तेव्हा गिरणीवरती हे वस्तीतले जे लोक असायचे आजूबाजूच्या वस्तीतले, तर हे संध्याकाळी ती ज्वारी बाजरी जे काही असेल ते पाखडताना दिसायचे. आणि संध्याकाळच्या वेळेला त्या दिवशीचं सामान हे केलं जायचं. त्याप्रमाणेच आता चाललेलं आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, मीठ तिखट मिरच्या किंवा तेल आणि मग ही ज्वारी बाजरी मग त्या दिवशीचं ते त्या दिवशी दळलं जातं. त्या दिवशी ते कमवलेलं त्यातनं धान्य घेतलं जातं आणि मग ते संध्याकाळपर्यंत खाल्लं जातं. तर असंच चाललेलं आहे माझं व्हिडिओच्या बाबतीत. रोजच्या दिवशी कमवा आणि खा, रोजच्या दिवशी व्हिडिओ करा टाका आणि झाला विषय. त्यामुळे अशी काही बँक करून ठेवलेली नाही. बऱ्याच वेळेला काय झालेलं आहे माझं पूर्वीसुद्धा की मी जेव्हा असे व्हिडिओज करून ठेवले आहेत ना तर ते काही ना काही कारणांनी असे गहाळ झालेत, राहून गेलेले आहेत. कधी कधी ते मोबाईलमध्ये जास्त स्पेस झाल्यामुळे ते व्हिडिओ डिलीट पण झालेले आहेत बरेचसे. त्यामुळे असे चांगले विषय जे आहेत ते बऱ्यापैकी विषय माझ्याकडनं असे काय म्हणतात त्याला डिलीट झालेले आहेत. म्हणून जास्त वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तो म्हणजे स्टॉकहोम सिंड्रोम. चला तर मग तर स्टॉकहोम सिंड्रोम ही एक मनोवैज्ञानिक संकल्पना आहे. म्हणजे हा मानसिक आजार नाहीये. मुळात हे स्टॉकहोम सिंड्रोम हे नाव कुठून आलं त्याच्याबद्दल आपण आधी बोलूयात. तर स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम. त्या स्टॉकहोममधल्या बँकेमध्ये 1973 साली एक दरोडा पडला आणि त्या दरोडेखोरांनी बँकेतले जे कर्मचारी किंवा बँकेतले जे लोक होते त्यांना ओलीस ठेवलं. आणि त्यांना ओलीस ठेवल्यावरती जवळपास हे 3 ते 4 दिवस हे सगळं नाट्य चाललेलं होतं. आणि त्यांना ओलीस ठेवल्यावरती जेव्हा त्यांची सगळ्यांची सुटका करण्यात आली तेव्हा त्यातले बरेच जण त्यातल्या जे दरोडेखोर होते त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला पुढे आले नाही. त्यांच्या मनामध्ये पोलिसांच्या बद्दलचा एक राग होता, पोलिसांच्या बद्दलची एक असुरक्षिततेची भावना होती. आणि त्यातल्या काही ज्या बायका होत्या किंवा ज्या मुली होत्या त्यांनी एकत्र पैसे गोळा केले आणि हे जे दरोडेखोर होते तर म्हणजे यांच्या बाजूने लढण्यासाठी म्हणून पैसे गोळा करून आणि त्या दरोडेखोरांना त्यांनी नेऊन दिले की याच्यामध्ये खटल्यामध्ये लढण्यासाठी ते पैसे कामी येतील म्हणून. तर असा हा स्टॉकहोम सिंड्रोम आहे की जिथे एखाद्या व्यक्तीवरती काहीतरी अत्याचार होतो आहे आणि अशा वेळेला जे ओलीस धरलेले आहेत, जे अपहरण केलेले लोक आहेत, तर त्या अपहरणकर्त्यांच्या विरुद्ध हे जे लोक असतात हे बोलायला तयार होत नाही. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या अपहरणकर्त्यांच्या बद्दल ह्या ज्या ओलीस ठेवलेल्या लोकांना सहानुभूती वाटायला लागते. तर असा हा स्टॉकहोम सिंड्रोम आहे. स्टॉकहोम सिंड्रोम हा एक मानसिक गोंधळाचा प्रकार असं आपण म्हणू शकतो. त्यांनी वुमन बर्टन सिंड्रोम असं पण त्याला नाव दिलेलं आहे की बायकांमध्ये ज्यांनी त्याचं अपहरण त्या बायकांचं केलेलं आहे त्या बायकांच्या मनामध्ये ज्याने त्यांना ॲबडक्ट केलेलं आहे किंवा किडनॅप केलेलं आहे त्या किडनॅपरच्या बद्दल प्रेम निर्माण होतं
तर असा हा सिंड्रोम आहे किंवा असा हा प्रकार आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर हायवेमध्ये आलिया भट्टचं रणदीप हुडा असंच किडनॅपिंग करतो आणि आलिया भट्ट त्याच्या प्रेमामध्ये पडते. अशी स्टोरी होती ना ती. एक अजून मदारी म्हणून एक पिक्चर होता आणि एक वेब सिरीज आहे मनी हाइस्ट नावाची. तर त्या मनी हाइस्टमध्ये पण असंच दाखवलेलं आहे आणि ज्याला ओलीस ठेवलेलं असतं त्याचं नाव आहे स्टॉकहोम. तर असा हा सगळा प्रकार आहे. याच्यामध्ये एक तर मुळामध्ये ज्या व्यक्तींचं अपहरण झालेलं आहे किंवा ज्यांना ओलीस ठेवलेलं आहे त्या व्यक्तींना ह्या व्यक्तींच्या बद्दल म्हणजे ज्यांनी किडनॅप केलेलं आहे किंवा ज्यांनी ते सगळं बंदुकीच्या धाकावरती वगैरे त्यांना ओलीस ठेवलेलं आहे त्यांच्याबद्दल एक सहानुभूती वाटायला लागते. त्यांच्याबद्दल एक सकारात्मक भावना त्यांच्या मनामध्ये किंवा प्रेमाची भावना ममतेची भावना निर्माण होते आणि म्हणून त्यांचा एक मानसिक गोंधळ निर्माण होतो. आणि अशा वेळेला जे त्यांना रेस्क्यू करायला येतात तर त्यांच्याशी पूर्वी दूरदर्शनवरती पाटी असायची, आठवतं का तुम्हाला? रुकावट केली आहे खेद है, तसंच कचरा गाडी येऊन गेलेली आहे त्यामुळे रुकावट केली आहे खेद आहे. तर काय सांगत होते? स्टॉकहोम सिंड्रोम. तर स्टॉकहोम सिंड्रोम मध्ये मी तुम्हाला हे 1-2 उदाहरणं सांगितले. त्याच्यात एक तुम्हाला मराठी पण पिक्चर आठवत असेल तर त्याच्यामध्ये होतं पहा ते देहाची तिजोरी. त्याच्यामध्ये सगळे ते गुंड ते चोरी करणारे चोर त्यांच्या घरात येतात आणि मग ते घरातले लोकांच्या सानिध्यात राहून आणि ते चोर चांगले बनतात किंवा घरातल्या लोकांना त्यांच्याबद्दलची एक सहानुभूती वाटते. असा तो एक पिक्चर होता. एक महमूदचा जॉनी जिनी अशा काहीतरी नावाचा पण एक मेहमूदचा पिक्चर होता. त्याच्यामध्ये पण तो छोट्या मुलीला किडनॅप करतो आणि मग ती छोटी मुलगी त्याला त्याच्याबद्दलची तिच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते. तर हे जे आहे ना स्टॉकहोम सिंड्रोम, तर हा हिंदी पिक्चर्सने अतिशय रोमॅन्टिसाइज केलेला असा हा प्रकार आहे. आणि त्या व्यक्तीला म्हणजे ज्याला ओलीस ठेवलेला आहे किंवा ज्याचं किडनॅपिंग झालेलं आहे त्याला त्या किडनॅपर बद्दलची सहानुभूती वाटणं हा एक असा त्रासदायकच प्रकार आहे तसा. तर स्टॉकहोम सिंड्रोमचे 4 टप्पे असतात. तर ते कोणते? तर स्टॉकहोम सिंड्रोमचा अनुभव घेणाऱ्या पीडित व्यक्तींच्या ह्याच्यामध्ये 4 टप्पे असतात. अत्याचाराला पहिल्यांदा कमी लेखणं म्हणजे त्यांच्यावरती जो काही त्रास झालेला आहे त्यांना तर एवढा काही त्रास नाही झालेला. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचा राग दाबून ठेवणं. म्हणजे जे कोणी त्यांना मदत करायला पाहत असतील तर त्या मदतीला प्रतिसाद न देणं, अत्याचार करणाऱ्यावरती अवलंबून राहणं आणि अत्याचार करणाऱ्यापासून वेगळं झाल्यावर संताप आणि भीती वाटणं. म्हणजे ज्याने कोणी किडनॅपिंग केलेलं आहे त्याच्यावरती रिलाय राहणं, त्याच्यावरती डिपेंड राहणं आणि त्याच्यापासून दूर झाल्यावरती भीती किंवा संताप वाटणं. तर असा सगळा हा स्टॉकहोम सिंड्रोमचा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल की कधी कधी काय होतं माहिती का, एखादा व्यक्ती म्हणजे हा सिंड्रोम कुठे कुठे वापरला जातो तर नात्यामध्ये सुद्धा हा वापरला जातो. तर जोडीदारापैकी एक जण सतत समोरच्याला काहीतरी त्रास देत असतो म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप असतं आणि अशा वेळेला दुसरा जो जोडीदार आहे ना तो सतत जस्टिफाय करत असतो. आता आपल्याला सध्या इंटरनेटवरती हे रील्स फार दिसतात की टॉक्सिक रिलेशन, रेड फ्लॅग आणि हे ते. तर ह्याच्यामध्ये दुसरा सतत नाही तसं नाहीये, त्याच्याबद्दल सतत सहानुभूती वाटत राहते, त्याच्याबद्दल सतत प्रेम ममता वाटत राहते. लव्ह जिहाद हा त्यातलाच एक प्रकार आहे बरं का. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या कोणी व्यक्तीने लव्ह जिहादमध्ये त्या मुलीला किडनॅप केलेलं आहे, त्या मुलीला पळवून नेलेलं आहे, त्या मुलीला त्या किडनॅपरबद्दल प्रेम वाटत राहतं आणि त्या किडनॅपरच्या विरुद्ध ती एकही शब्द बोलायला तयार होत नाही. मी केरळा फाईल पाहिलेली आहे आणि आत्ता रिसेंट प्रकरण जर सांगायचं झालं तर तुम्हाला प्रयागमधली ती मोनालिसा आठवते ना, तर तो लव्ह जिहाद जो प्रकार आहे हा पण एक स्टॉकहोम सिंड्रोम बद्दलचाच प्रकार आहे. कारण ज्याने तिचं किडनॅपिंग केलेलं आहे तर त्याच्याबद्दल तिला ममता वाटत राहते आणि जे आई वडील आहेत किंवा जे जवळचे जे तिच्याबद्दलचा चांगला विचार करणारे लोक आहेत, तिचे वेल विशर्स आहेत, ते तिला दुश्मन वाटायला लागतात. तर असा हा सगळा स्टॉकहोम सिंड्रोम प्रकार आहे. तसंच ऑफिसमध्ये एक्सप्लॉयटेशन होतं आहे बॉसकडनं आणि अशा वेळेला ते खालचे जे ज्युनियर कर्मचारी असतात ना ते जस्टिफिकेशन देत राहतात की बॉसचं ते कामच आहे. कधी कधी आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा बॉस हे एक्सप्लॉइट करत असतात कर्मचाऱ्यांना आणि अशा वेळेला कर्मचारी सुद्धा त्या बॉसच्या वागण्याला जस्टिफाय करत असतात. तर असा सगळा हा स्टॉकहोम सिंड्रोम प्रकार आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती होती का? नसेल माहिती तर तुम्हाला आज कळली का स्टॉकहोम सिंड्रोम ही स्वीडनमधलं
बँक होती, स्टॉकहोम जे शहर आहे तिथली बँक होती आणि त्याच्यावरनं हे नाव पडलेलं आहे. तिथे जे ओलीस नाट्य घडलं बँकेमध्ये, तुम्ही बघितले असतील ओशन्स 11, ओशन्स 12 वगैरे, त्याच्यामधले ते जे सगळे गुंड आहेत त्यांना कसं जस्टिफाय करण्यात येतं. तर एक रोमॅन्टिसाइज केलेला असा हा प्रकार आहे. मुळामध्ये स्टॉकहोम सिंड्रोमच्या मध्ये ज्या व्यक्तींवरती असं हे झालेलं आहे त्यांना मानसोपचारांची गरज असते, त्यांना उपचारांची गरज असते आणि अशा वेळेला त्यांचा विश्वास संपादन करून आणि त्यांच्यावरती ह्या थेरपीज करण्याची गरज असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. बऱ्याच छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात, मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायला आवडतात. आता तुम्हाला लक्षात येत असेल, हे पहा कसं जांभळासारखा दिसतो ना, अगदी सोललेलं जांभूळ कसं दिसतं तसं स्टॉकहोम सिंड्रोम. नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. हॅव अ गुड डे. मिनल अद्वैत.